नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना 58% डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे लवकरच. राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन माहितीसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. आचारसंहिता. राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल, ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीए वाढीचे निर्णय घेता येत नाही. म्हणून निवडणुकांपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढीचा लाभ. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% डीए वाढ दिनांक 1/7/25 पासून लागू करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात आला आहे. 3% डीए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण डीए केंद्राप्रमाणे 55% वरून 58% इतका होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.